नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। बघा, एक महत्त्वाची न्यूज आलेली आहे। भूकर मापकाची 700 पद भरण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे। आता ही मान्यता नेमकी शासनाला का द्यावी लागली त्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासोबतच आगामी काळात ही जी जाहिरात येणार आहे याची तयारी तुम्ही कशा पद्धतीने करावी, याच्यासाठी पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा, भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांची माहिती, राज्य शासनाची पदभरतीला तत्वता मान्यता मिळणार। विषय काय बघा, वेतनातील तफावतीमुळे मागील 3 वर्षापासून भूमी अभिलेख विभागात भरती झालेल्या 1200 पैकी 700 भूकर मापकांनी म्हणजे सर्वेयरनी जे आहेत तर ते नोकरीचा राजीनामा दिलेला। बघा, 2021 मध्ये याच्या आधी परीक्षा झाली होती, जवळपास 1200 पेक्षा जास्त पदांसाठी भरती झाली होती आणि त्याच्यापैकी 700 पदांवर लोकांनी डायरेक्ट राजीनामा दिलेला आहे। आता याचं एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे वेतनचं। त्यासोबतच याच्यामध्ये खूप मोठा लॉट जो आहे तर तो लिपिकला झालेला आहे, मग त्याने लिपिक जॉईन केलेलं आहे। त्याच्यानंतर याच्यापैकी मी ओळखतो खूप सारे माझेच मित्र आहेत जे PSI STI AS ओपन झालेले आहेत, काही SR झालेले आहेत, तर त्या उमेदवारांनी देखील याचा राजीनामा आहे तर तो देऊन दिलेला आहे। काहींनी अकॅडमी पण टाकून दिली, तर हे असे अनेक उमेदवार आहेत की त्यांनी नंतर सोडूनच दिलं ते। बघा, दरम्यान ही पदे पुन्हा भरण्यात येणार आहेत, लक्षात घ्या, कारण की शासनाने 1200 पदे याच्यासाठीच काढली होती की पुन्हा म्हणजे त्यांना काम होतं, पण 700 लोक गेले तर भरणार आहे। त्यासाठी राज्य शासनाने तत्वता मान्यता दिली आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे। भूमी अभिलेख विभागाने 3 वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून 1200 पदांची भरती प्रक्रिया सुरू केली होती, त्यासाठी परीक्षा घेतलेली होती आणि याच्यानंतर जे आहे नोकरीचा राजीनामा देण्यात जे आहे हळूहळू उमेदवारांनी सुरुवात केली आणि 700 भूकर मापकांनी राजीनामा दिल्याची बाब ही पुढे आलेली आहे। ओके, तर ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते। 700 पदांसाठी जाहिरात जी आहे तर ती भविष्यात येऊ शकते का, कारण की रिक्त पद जास्त आहेत, ऑलरेडी रिक्त पद खूप आहेत, पण मेन जी 1200 पदांची मागची जी ऍडव्हर्टाइजमेंट होती त्याचे हे 700 पद आणखी रिक्त असणार आहेत। म्हणजे भविष्यात ही पदांची भरती आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तुम्ही जर या पदासाठी तयारी करत असाल तर याच्या अभ्यासक्रमानुसार आपण एक लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू केली मित्रांनो, जी तुमची फक्त भूकर मापक नाही तर आगामी काळात येणारी तलाठी असेल, मनपा असेल, नगर परिषद, वन विभाग, आरोग्य विभाग या सर्व विभागांच्या परीक्षेसाठी उपयुक्त अशी बॅच असणार आहे। लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे, ज्याच्यात मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे सर्व विषय असतील। 1999 प्लस GST आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी एक स्पेशल ऑफर असणार आहे। मी तुम्हाला एक सिक्रेट कोड देतो बघा, हा GM10 नावाचा कोड आहे। हा कोड जर तुम्ही यूज केला ना तर या बॅचच्या प्राइसेसवर तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ जे आहेत तर ते मिळून जाणार आहे। जर इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा, तसेच हा नंबर आहे, काही प्रॉब्लेम आला यांना तुम्ही कॉल करा। आता 2021 ची ही जाहिरात आपल्याला बघा इथं पाहायला मिळते। हे 2021 ची भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेली ही जाहिरात होती। जवळपास याच्यात 1013 पद एवढी आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळी विभागानुसार पद होती। ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेतन म्हणजे काय, याचं वेतन आहे S6 चं वेतन श्रेणी आहे। 19,900 ते 63,200 एवढी ही वेतन श्रेणी पाहायला मिळते। खूप सारे जे पद असतात ना लिपिक वगैरे त्यांची ही वेतन श्रेणी हीच असते, S6 चीच असते। बघा, भूकर मापक तथा लिपिक या पदासाठी ही जाहिरात जी आहे तर ती आलेली होती। वयोमर्यादा याच्यासाठी आहे मित्रांनो 18 ते 38 आणि लक्षात घ्या मागासवर्गीयांना आणखी 5 वय याच्यात एक्स्ट्रा मिळतं, दिव्यांगांना आणखी 7 वर्ष वयाची सूट जी आहे तर ती याच्यात देण्यात आलेली होती। पुढे शैक्षणिक अर्हता महत्वाची, कोणाला फॉर्म भरता येईल, लक्षात घ्या मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे काय, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग मधला त्याचा डिप्लोमा पाहिजे किंवा पहिले काय पाहिजे बघा सिव्हिलचा डिप्लोमा पाहिजे, एक ही पद झालं। दुसरा हे नसेल ना और काय आहे 10वी पाहिजे प्लस 2 वर्षाचा ITI पाहिजे, कशामध्ये, सर्वेयर मध्ये, म्हणजे सर्वेक्षक याच्यामध्ये, म्हणजे सर्वेयर मध्ये त्याचा 2 वर्षाचा ITI कंप्लीट पाहिजे। सोबत याला प्लस आहे बरं का, आता मी और नाही लिहिलं प्लस लिहिलंय बघा, 30 मराठी टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे, 40 इंग्लिश टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे। हे 2 टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला फॉर्म इथं भरता येणार आहे। आता बघा काही उमेदवारांचं हे बरोबर आहे, म्हणजे सिव्हिल डिप्लोमा आहे, विषय मिटला, चला ठीक आहे। 10वी प्लस ITI काही सर्वेअरचा तो पण मिटला, पण उमेदवारांकडे हे नाही ना, कारण की सिव्हिलचे पोरं कुठे टायपिंग करतील, तर त्यांच्याकडे हे नाही आहे, म्हणून त्यांनी काय केलेले, टायपिंग नसेल तर त्यांनी असं सांगितलं की जर टायपिंग नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात, फॉर्म भरण्यास पात्र आहेत। मग नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत अशा पद्धतीचं टायपिंग सर्टिफिकेट
तुम्हाला ते प्राप्त करावं लागणार आहे आणि जर प्राप्त नाही केलं तर तुम्हाला ते काढून टाकतील नोकरीवरून. तरी असं सांगितलेलं आहे. एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे बघा. भूकर मापकसाठी एक्झाम पॅटर्न मध्ये 100 प्रश्न असतील. या 100 प्रश्नांना तुम्हाला 200 गुणांसाठी परीक्षा घेतली जाईल आणि तुमचा अंतिम जो कट ऑफ आहे, अंतिम जी निवड आहे तर ती याच 200 गुणांच्या आधारे जी आहे तर ती होत असते. याचा संपूर्ण दर्जा हा माध्यमिक शालांत परीक्षेचा असतो, म्हणजे 10वीच्या परीक्षे समान तुम्हाला इथं प्रश्न जे आहेत तर ते येतील. बघा 4 विषय असतील तुम्हाला, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि भौतिक चाचणी. बघा इथं हा एक्झाम पॅटर्न पण त्यांनी नंतर दिलेला होता, ज्याच्यात बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी 4 विषय आहेत. प्रत्येक विषयावर 25 प्रश्न आणि प्रत्येकावर 50 गुण हे इथं बघायला मिळतील. 120 मिनिटं म्हणजे 2 तास तुम्हाला इथं वेळ जो आहे तर तो या परीक्षेसाठी दिला जाणार. एक जनरलाइज जो आहे तर तो सिलेबस आहे जो तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी जो आहे तर तो कामात येणार आहे. तर अशा पद्धतीने ही आगामी काळात जी जाहिरात येणार आहे त्याच्या संबंधीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि या पदासाठी तसेच आगामी तलाठीसाठी तयारी करत असाल तर आपली ही सरळ सेवा भरती बॅच आहे, तर त्याला तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. जॉईन करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. भेटूया आपण आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.